तर आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे के.पी. पाटील सर. आता कोल्हापूर मतदारसंघातून खासदार संजय मंडलिकांचं फॉर्म भरण्याचं आहे सर. आता राधानगरीमध्ये एकंदरीत परिस्थिती काय आहे तिथे? उत्तम राधानगरीत परिस्थिती आहे. आमचे युतीचे उमेदवार खासदार मंडलिक साहेबांना प्रचंड मतानं लोक मतदान करणार. म्हणजे विजय उच्चांकी मतानं विजयी होणार असा विश्वास वाटतो. विश्वास नाही, खात्री आहे. कारण काय सर? कारण जनतेतलं काम आहे आणि तिकडं मोदी साहेब आहेत, त्यांचा करिश्मा आहे आणि आम्ही सगळे घटक पक्ष त्यांच्याबरोबर आहोत. आणि आता हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी इथे येणार आहेत. तर ह्याचं कारण काय असेल? काय नाही, आपापल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत महाराष्ट्रात तिथं जास्तीत जास्त ठिकाणी ते निघालेले आहेत फॉर्म भरायला. ताकद येते कार्यकर्त्यांना, एक उर्मी येते, बळ येतं, उत्साह येतो आहे, त्यामुळे येतात. ते नेतृत्वाचं कामच आहे ते. हां सर, मान गादीला आणि मत मोदींना हा जो विषय चालू आहे सध्या, मला माहीत नाही. मी काही फार छोटा माणूस आहे, त्यावर काही मी बोलणं बरोबर नाही, उचित नाही. मग हे चाललंय ते उचित आहे की नाही, की चुकीचं आहे, कसं वाटतं? मी कशाला म्हणून त्यावर भाष्य करू? मी इतका छोटा माणूस आहे की कुणी काय केलं स्टेटमेंट, त्यावर भाष्य करणे इतका मी मोठा नाही. मी काय ले मॅन आहे.